मराठी भाषेच्या मुद्द्यावरून उद्या मीरा भाईंदरमध्ये विविध राजकीय नेते पक्ष असतील, विविध सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून मोर्चा काढण्यात येणार आहे। त्या अगोदरच आज मीरा भाईंदरमध्ये मनसेचे नेते अविनाश जाधव आलेले आहेत। सर, काय सांगाल, आज उद्याचा मोर्चा आहे, आज तुम्ही मीरा भाईंदरमध्ये दाखल झालेले आहात। मला असं वाटतं की उद्याचा मोर्चा हा अतिशय महत्त्वाचा आहे, कारण ज्या पद्धतीने व्यापाऱ्यांनी मराठी माणसाच्या विरोधात मोर्चा काढण्याचा जो प्रयत्न केलेला आहे तो चुकीचा आहे आणि एखाद्या चुकीच्या गोष्टीला इथल्या आमदारांनी पाठिंबा दिला, त्यांना भडकवलं, त्यांना मोर्चा काढायला लावला आणि जर महाराष्ट्रात मराठी माणसाच्या विरोधात मोर्चा निघणार असेल तर आम्ही गप्प कसे बसू ना। सो या सगळ्याचं उत्तर द्यायला उद्याचा आमचा हा मोर्चा आहे। परंतु तुम्हाला पोलिसांनी कुठेतरी पाबंदी घातलेली आहे। मला आज रात्री 12 वाजल्यापासून उद्या रात्री 12 वाजेपर्यंत मीरा भाईंदरमध्ये बंदी घातलेली आहे आणि मला असं वाटतं की हा माझ्यावर केलेला अन्याय आहे। मी जर मराठी अस्मितेसाठी काम करतो, मराठी भाषेसाठी काम करतो, तर उद्याचा मोर्चा हा आमचा शांतताप्रिय आहे। तुम्ही अशा मोर्चात मला बंदी घालणं योग्य नाही आहे। उद्याच्या मोर्चाला मी उद्याच्या मोर्चाला येणार, कारण हा मोर्चा मी जाहीर केला आहे, त्यामुळे मी येणारच। माझ्या आदरणीय राजसाहेबांचं, मराठी माणसाचं राजसाहेबांवर असलेलं प्रेम आणि आम्ही केलेलं आव्हान, यातून लोक जमणार आहेत ना। सो मी उद्याच्या मोर्चाला येणार। जनतेला काय आव्हान असेल? जनतेला आव्हान असेल की मीरा भाईंदरमधल्या प्रत्येक मराठी माणसाला माझं आव्हान आहे की हा तुमच्या अस्मितेचा विषय, आज जर तुम्ही नाही आलात, एकत्र नाही झालात, तर हे लोक तुमच्या डोक्यावर उद्या मिऱ्या वाटतील। त्यामुळे उद्याच्या मोर्चाला तुम्ही मोठ्या संख्येने उपस्थित राहा, हीच माझी मागणी आहे। मीरा भाईंदरमध्ये जनतेने मोठ्या प्रमाणात या मराठी मोर्चासाठी उपस्थित राहावं, ही असं आव्हान अविनाश जाधव यांनी केलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट महेश गोलसर, मी मनोज तांबे, साम टीव्ही, मीरा भाईंदर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।